बाजूने घेतलं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते पानेर संघाला। दोन्ही संघाला आणि पंचांना विनंती आहे की सामना हा 2 षटकांचा असेल। पंच सामना हा 2 षटकांचा आणि दोन्ही संघाच्या संघानेकांना सुद्धा विनंती आहे। धन्यवाद। तर आपण वळतोय अर्धा तासाच्या या चालू सामन्याकडे। तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या जयभवानी आंबेगर मित्रमंडळ आंबेगरने आयोजित केलेला उपसरपंच चषक 2021 आणि या सामन्याचा आजचा पहिला दिवस। या सामन्यासाठी ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे ते लाडीलूचे आमचे जनार्दनजी काळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। ते काईनकर परिवाराचे जे अपतेष्ट आहेत त्यांचं पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण त्यांचं सहर्ष स्वागत करावं। संदीप काईनकर यांना विनंती करतोय की आपण काळेकर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं। तर निश्चितच दरोडा साहेब आपण बघतोय की हा उपसरपंच चषक 2021 आणि विशेषतः मंगेशभाई काईनकर यांच्या नेतृत्वाखाली, कारण मी मगाशीच म्हटलं युनिटी पॉवर काय असते, एकता समता आणि ममता काय असू शकते, तर ही एकता आणि एकजुटीची शक्ती म्हणजे अर्थातच जय भवानी आंबेगर आणि त्यांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य चषकाचा हा सोहळा। पहिला षटक घेऊन येतोय अर्थातच आबिद हिलम जो मागील सामन्यामध्ये हिरो ठरला होता। पहिला चेंडू अतिशय सुंदर गोल्डन स्पॉटवर उचली घेणारा चेंडू जातोय निर्धाव। तर निश्चितच आमचे नागले साहेब कळतात, आमचा मुन्ना कळतोय, मुन्नाला सुद्धा या ठिकाणी क्रिकेट मधलं अतिशय क्रिकेट जगतामधलं ज्ञान म्हणतो ते ज्ञान निश्चितच चांगलं आहे। आणि अमित जोपर्यंत या ठिकाणी आपलं अष्टपैलू खेळ करतोय तोपर्यंत निश्चितच सावरजी संघ हा मजबूत असणार आहे। पुन्हा एकदा चेंडू हा मिडस्टमोचा चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू टॅग केला जातोय लॉंगअपच्या दिशेनं, क्षेत्राच्या चेंडूची उचल करतोय, दरम्यान एक धाव मिळते ती पानेर संघाला। तर पानेर संघ हा यजमान संघ म्हणण्यापेक्षा या भागातील आहे, या भागातला वातावरण यामधला हवामान हा त्याला चांगला ज्ञात असल्यामुळे आणि मला वाटतं नगलेसाहेब पाहिलं की पानेर संघ हा पूर्वी ओपन मध्ये खेळणारा संघ होता, म्हणजे राम नाईक वगैरे असतील किंवा त्याचे सहकारी असतील, राम नाईक आता या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अतिशय सुंदर या ठिकाणी ही म्हणजे हा संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता। नाईक बंधूंचा भरणा असलेला हा तो संघ होता पानेर संघ। पुन्हा एकदा चेंडू थोडासा अष्टमोचा चेंडू खेळण्याचा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरतोय आणि सफल ठरतोय तो पुन्हा एकदा अमित हिलम। चेंडू जातोय निर्धाव संघाची धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 1। आता मात्र या ठिकाणी सूर्यनारायण अस्ताला जातोय परंतु क्रिकेटचा मात्र उदय होतोय तो सम्राट नाणेगावच्या या मैदानावर। पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदर गती लय आणि या ठिकाणी शांत डोक्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो अमित। मित्रांनो असं म्हटलं जातं की संधी मिळते ना तो नशीबवान असतो, ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान। कारण क्रिकेट हा फक्त मसल पॉवरचा गेम नाहीये मित्रांनो, तो थिंकिंग पॉवरचा सुद्धा गेम आहे। त्यामुळे निश्चितच मगाशी पण पाहिलं ते सिंगल धावसंख्या कशी घ्यावी आणि संघाला धावसंख्या जिंकून कसं द्यावं हे मागील सामन्यामध्ये पाहिलं होतं। पुन्हा एकदा अमित बॉलिंग कॉर्नर सज्ज, पुन्हा ऑफस्टमरचा चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी फ्लिक केलाय, चेंडू पॉइंटच्या दिशेने जातो सीमारे सेपार। सुंदर या ठिकाणी अमित मागील काही चेंडू मध्ये मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होता, परंतु वर्चस्व मोडीत काढणं हे निश्चितच वर्चस्वाला आव्हान देण्याची प्रक्रिया असते आणि हे प्रक्रिया पूर्ण करतोय फलंदाज गणेश। पुण्याचा चेंडू बराचसा वेळा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय, दरम्यान 2 धावा पूर्णपणे या ठिकाणी धावून काढल्या जात आहेत फलंदाजांकडून। संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7। दोन्ही पंचांचा इशारा तो षटक संपतोय। तर निश्चितच या ठिकाणी आमचे नागले सर कळवत आहेत की अमित हिलम हा अतिशय अष्टपैलू गुणवान खेळाडू सावरसाई संघाचा आणि आपल्या नावाला साजेस आपला अर्थातच कर्माला साजेस या ठिकाणी गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन करतोय आणि त्यांनी पहिलं म्हणजे 6 चेंडूचं या ठिकाणी पूर्णपणे विश्लेषण असेल की धावसंख्या 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्या, त्यामुळे निश्चितच ही कामगिरी वाखडण्यासारखी कामगिरी म्हणायला हरकत नाही।
उर्वरित आता 6 चेंडून अधिक धावा निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे पानेड युनिटी संघाचा. तर निश्चितच नागले सर कळतं की एक जर चौकार जो पॉइंटच्या दिशेने गेला होता तो चेंडू जर चौकार गेला नसता तर उर्वरित चेंडू आहेत ते मात्र अतिशय चांगल्या गतीचे लय आणि दिशा अचूक दिशा असलेले चेंडू या ठिकाणी मात्र अमित त्याच्या भात्यातून पाहायला मिळाले होते. पुढील दुसरं षटक घेऊन येतोय आमचे वामन दरोडा कळत आहेत की दुसरं षटक घेऊन येतो तो अनिल सुद्धा मगाशी पाहिलं होतं की सुंदर गोलंदाजी केली होती. कारण मला असं वाटतं आमच्या दरोडा साहेबांना या ठिकाणी क्रिकेटचं बरंच ज्ञान म्हणा प्रत्येक खेळाडूचं चांगलं नॉलेज आहे त्यांना. पुन्हा खाली बॉलर ड्राईव्ह फटका होता आणि हा कदाचित फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. विजय मास्टर. तर दरोडा साहेब आपण बघतोय आजचा संविधान दिन म्हणजे 26 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेच्या संविधानाच्या अनुसार चाललेला राज्य कारभार. परंतु आजच्या दिवसाचं महत्त्वाचं 26 नोव्हेंबर या दृष्टीने या मैदानावर सक्सेस होतोय यशस्वी होतोय की मंगेश भाई यांनी ठरवलं की शेवटी संविधान निर्माण करताना सुद्धा एक होतं की समता एकता आणि बंधुता असावी आणि म्हणूनच मंगेशभाई कायनकर यांनी कळवलं की आजचा दिवस हा आपण आपल्या सर्व जाती धर्मातील लोकांना द्यावं आणि पहिल्या दिवसाचे सामने हे आपल्या आदिवासी म्हणजे ज्यांचं अधिवास या पृथ्वीतळात पहिल्यापासून आहे अशा समाजासाठी दिलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय आणि 2 धावा कम्फर्टेबली पूर्ण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या पद्धतीची गोलंदाजी करतोय अनिल आणि मात्र या ठिकाणी लाफ्टर शॉट मात्र खेळण्याचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी होत नाही तो प्रतिस्पर्धी संघ पानेड संघाकडून. याचा निश्चितच श्रेय जातो तो गोलंदाज अमित आणि अनिल याच्याकडे. आणि निश्चितच आपण दरोडा साहेब बघतो की जसं सूर्य अस्ताला जातो तसं विकेट मात्र ही धीम्या पद्धतीची होते आणि जर विकेट धीम्या पद्धतीने झाली तर मात्र निश्चित चेंडू हा थोडासा खाली राहतो. चेंडू सुद्धा हा गती आपली बदलतो आणि त्यावेळी मात्र फलंदाजाला खेळणं हे मात्र अवघड ठरत असतं आणि गोलंदाज मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा करतायत निश्चितच अनिल. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टमरचा चेंडू ग्लास केला जातोय लॉंगऑफच्या दिशेनं. शतरक्षक चेंडूची फेकी करतोय दरम्यान 1 धाव मिळते ती पानेड संघाला. संघाची धाव संख्या होते 2 बाद 9 प्रथम फलंदाजी करत असताना आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. स्ट्राइक घेतोय सूरज. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू ग्लास केला जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. दरम्यान अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट फेकी म्हणू शकतो कारण जंगलचे राजे मगाशी आमच्या कदम सरांनी सांगितलं की जंगलचे राजे मात्र निश्चित धावण्यामध्ये हरणाच्या गतीनं आणि नजरेने मात्र या ठिकाणी गरुडाच्या पंखाचं बळ असणारं शक्तिमान बुद्धीचं द्योतक असणारं हा आमचा समस्त आदिवासी समाज. पुन्हा चेंडू अतिशय खाली राहतोय चेंडू सहजरित्या खेळला जातोय दरम्यान 1 धाव मिळते ते दोन्ही फलंदाजांना. संघाची धाव संख्या होते दुसरे षटक प्रगतीपथावर असताना आणि प्रथम फलंदाजी करत असताना 2 बाद 11. निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण श्रेय हे गोलंदाजांकडे वळतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडू हा बराचसा वेळ हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ येतोय आणि हा उत्कृष्ट झेल. तर निश्चितच 2 षटकांचा या ठिकाणी सामना करत असताना पानेड संघाने प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या निर्माण केली ती 12 चेंडूमध्ये 11 धाव आणि मात्र जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी अर्थातच सावरसे संख्या बलाढ्य संघासमोर धावसंख्या निर्माण केली 12 चेंडू आणि 12 धावा. तर मगाशी सुद्धा आपण मागचा जो सामना पाहिला होता सहजरित्या धावसंख्या असं वाटलं होतं जो चेसिंग टार्गेट होता तो चेसिंग टार्गेट सहज होऊ शकतो असं वाटलं होतं परंतु
अंतिम चेंडू पर्यंत सामना येऊ शकतो त्यावेळेला मात्र निश्चितच कोणालाही कल्पना नव्हती. परंतु आमच्या दरोडा साहेब नेहमी सांगत असतात की सामना किंवा क्रिकेट किंवा खेळ ही अशी बाब आहे की शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं भाकीत कुठल्याही ज्योतिषाला करता येत नाही. तर निश्चितच आपण बघतो आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. आमच्या उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना पानेड वर्सेस सावरसई. नाणेफेकीचा कौल हा सावरसी संघाच्या बाजूने झुकला आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी मात्र पानेड संघाकडे सुपूर्द केली. पानेड संघाने 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 11 धावा आपल्या भात्यामध्ये निर्माण केल्या आणि तदनंतर मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावांचं या ठिकाणी आव्हान निर्माण केलंय ते निश्चितच सावरसे संघाला. तर निश्चितच या ठिकाणी दरोडा साहेब आपल्याला ज्ञात असेल की या सगळ्याच खेळाडूंचं मला असं वाटतं त्यांची हिस्ट्री जी केस हिस्ट्री ज्याला म्हणतो की नाही, मी डॉक्टर जसे केस हिस्ट्री ठेवतात तसे प्रत्येक खेळाडूची हिस्ट्री तुमच्याकडे आहे. कारण गेली अनेक वर्ष तुम्ही या पूर्वभागातील किंवा पेण तालुक्यातील क्रिकेट पाहत असता. तर 12 चेंडू आणि 12 धावांचं आव्हान आणि तुमच्याच विशेषतः जवळ आणि लांब असं मी कोणी म्हणत नाही, परंतु या खेळाडूंना आपण चांगल्या पद्धतीने सावरच्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीने ओळखता आणि त्याच्या पानेड सारखे खेळाडू सुद्धा त्यांना सुद्धा आपण चांगले ओळखता. तर 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण असत असताना या ठिकाणी कोण संघ वर्चस्व प्रस्थापित करेल असं आपल्याला वाटतं. सर जर आपण विचार केला 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. संध्याकाळचं सत्र आहे, हवामध्ये थोडीशी नमी आहे, त्याच्यामुळे ही जी खेळपट्टी थोडासा मॅश्यूर झालाय म्हणजे थोडंसं धिम्मे झाले. त्याच्यामुळे हा सामना जर गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली तर हा 12 चेंडूमध्ये 12 धावा सुद्धा काढायला थोडंसं खरेदी विक्री संघाचे संचालक दामोदर ठोंबरा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा मी जयभवानी मित्रमंडळ आंबेकर यांच्या वतीने सरचे स्वागत करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सर लेग ऑपेस्टच्या बाहेर जातोय. लेग लाईन बिघडल्याप्रमाणे मी म्हटलं होतं सध्या लेंथ आणि लाईन याप्रमाणे जर गोलंदाजी केली तर हा सामना कुठेतरी टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पहिल्या चेंडूला या ठिकाणी दिशा भटकल्याप्रमाणे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ह्या पाने टीमच्या गोलंदाज श्रीकांतजी. कारण सावरसीचा दोन्ही फलंदाजाच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर मजबूत फलंदाजी आहे, उत्कृष्ट गोलंदाजी आहे. मग जनार्दन बिल्ला असू दे किंवा पुन्हा वाईड बॉल बॅक टू बॅक दुसरा विशाल वाघमारे, अमित हिलम, अनिल दलाल ही जी मधला मिडल ऑर्डर सुद्धा एक चांगला मजबूत फलंदाजी असणारा भरणा ही म्हणजे दत्तगुरु सावरस टीम आहे. सॉरी सुयोग 11 सावरस टीम आहे. या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे संचालक दामोदर ठोंबरा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी कायनकर साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद या ठिकाणी आपण आलात. पुढचा चेंडू श्रीकांत याचा विशालसाठी शॉर्ट पिच चेंडू होता, बरोबर ऑनड्राईव्ह केला. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते की दुसरी धाव घेत आहेत, परंतु एका धावेला समाधान मानावं लागतोय कारण टार्गेट छोटा आहे, बारीक आहे आणि छोटा टार्गेट मित्रांनो ज्या वेळेला आपण चेस करतो तेव्हा म्हणजे सहजरित्या ज्या ठिकाणी डबल असते सर त्या ठिकाणी सिंगल घेतोय आणि ज्या वेळेला नंतर चेंडू कधी निघून जातात काही कळत नाहीये आणि शेवटच्या चेंडूला ज्या वेळेला सामना येतो त्यावेळेला मात्र कुठेतरी दमछाक झाल्यासारखं पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या ठिकाणी डबल आहे त्या ठिकाणी डबल घेणेच आहे. नंतरची चेंडू बघूया काय होईल तेव्हा होईल, परंतु ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी 2 धावा घ्यायलाच पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून. हा जबरदस्त करकट पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या भात्यामध्ये जबरदस्त सौंदर्य दाखवणारा हा फटका अमित हेलम याच्या बॅटच्या टोटल धाव संख्या होते 7 धावा झाल्यात. 5 धावाची गरज असणार आहे विजयासाठी. ऑन डिलिव्हरी ऑपेटीच्या बाहेर पुन्हा लेग लाईन बिघडल्याप्रमाणे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 8. 4 धावाची गरज या ठिकाणी सुयोग 11 सावरसे संघाला विजयासाठी गोळा करायचे आहेत. पहिल्या षटक प्रगती पथावर चालू आहे. श्रीकांत मात्र कुठेतरी हा लेग लाईन बिघडल्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते. 3 वाईड या पहिल्या षटकामध्ये अवांतर धावा खर्च केल्यात, 1 चौकार आणि 1 बॅटच्या पट्ट्यामधून एकूण टोटल 8 धावा झाल्या आहेत. हा मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये मारलेला जबरदस्त प्रेक्षणीय विजयी षटकार.
जय भवानी आंबेघर आणि सुयोग 11 सावरसई दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस करून घ्यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि टॉस करून घ्यायचंय. जबरदस्त नियोजन आयोजन. संदीप साऊंड सर्व्हिस एक जबरदस्त साऊंड सिस्टीम आहे. सहजरित्या बोलल्याच्या नंतर आमचा आवाज या डोंगराच्या पलीकडे जातोय अशा